तर ईडीवाले आपले आले होते काल इथे 2:30च्या दरम्यान आणि हा फ्लॅट 405 निओपोलिस सोसायटीमध्ये मुमताज शेखच्या नावावरती आहे आणि हे इथे राहायचे 2017 साली आणि 6-7 महिने इथे राहिले असतील. ते त्यांची फॅमिली, एक्सटेंडेड फॅमिली सगळे इथे राहायचे, वावरायचे. जास्त कोणाचे यांचं इंटरॅक्शन नसायचं. तर अचानक एक दिवशी यांचं काहीतरी समजलं आणि त्याच्यामुळे ते एक दिवशी अचानक 6-7 महिन्यानंतर फरार झाले ही लोकं. आणि त्याच्यानंतर आम्हाला भरपूर न्यूज अशी मिळाली की बहुतेक हे कुठल्यातरी प्रकारामध्ये ह्या लोकांना अटक केलेली आहे. तर त्यानंतर मग इथे येऊन सील वगैरे लावले गेले इथे. आणि फॅमिलीमधून कोण कोण यायचं या ठिकाणी, नंतर कशा प्रकारचं ईडीला तुम्ही लेखी त्यांना सांगण्यात आलं? अधूनमधून कोण ना कोणतरी असं यायचं, आम्हाला सांगायचे नाही. ते अचानक वरती येऊन ते फ्लॅट बघून जायचे. पण आता गेले मागच्या 15 दिवसामध्ये एक त्यांची फॅमिली आली होती. तर मुमताज शेखची वाईफ, त्यांची मुलगी आणि 2 असे मेल जेंट्स लोकं असे आले होते आणि त्यांनी सांगितलं की हा फ्लॅट त्यांच्याकडे चावी आहे, त्यांना हे फ्लॅट ओपन करून बघायचं आहे. तर सील असूनसुद्धा त्यांनी हा फ्लॅट ओपन करून ते आत गेले आणि जेव्हा हे असं प्रकरण घडल्यानंतर आम्ही हे ईडीला आम्ही त्यांना इन्फॉर्म केलं की हे असं असं झालेलं आहे. तेव्हा ईडीने येऊन आम्हाला चौकशी केली आणि सांगितलं की आता आम्ही हा जो सील लावला आहे तर हे कोणी काढता कामा नाही, असं ते बोलून गेले आहेत. मुमताज शेख नक्की कोण आहे ते? मुमताज शेख हे स्वतः ओनर आहेत आणि हे ॲक्च्युली मेल आहेत. तर त्यांच्या नावावरती हा फ्लॅट आहे आणि त्यांनाच अटक केलं आहे असं सांगून आहे आम्हाला. सध्या ईडीने कशा प्रकारची कारवाई या ठिकाणी करण्यात आली? हा फ्लॅट त्यांनी जोरजबरदस्तीवरती घेतलेला आहे. फ्लॅट आहे काहीतरी आणि त्याच्यावरती रक्कम वगैरे काही नाही आहे आणि काहीतरी अशी गफला वगैरे केलेत असं सांगून त्यांनी हा फ्लॅट सील केला आहे. ओके. आणि सध्या यांच्या परिसरातल्या गाडी काय ठेवण्यात आली का? हो, त्यांची एक 4 व्हीलर आहे जी आमच्या पार्किंगमध्ये पार्क्ड आहे गेले 7 वर्ष. तर जेव्हा ही फॅमिली 15 दिवसासाठी इथे आली होती, त्यांनी आम्हाला ती पार्किंग कुठे, यांची गाडी कुठे आहे ते आम्हाला दाखवायला सांगितली. तर आम्ही त्यांना नकार जरी दिला तरी पण त्यांनी आमचं ऐकलं नाही. ते बोलले की आम्हाला गाडी बघायची आहे. तर त्यांनी ती गाडी पार्किंगमध्ये त्यांना आम्ही दाखवली. त्यांनी गाडी बघितली, ओपन करून बघितली आणि बोलले की आम्ही परत येऊ इथे आणि गाडी घेऊन जाऊ. यहाँ पे जो फ्लैट था वो नाम मिस्टर मुमताज़ शेख के नाम पे था और 2016 में वो फैमिली यहाँ पे रहने आई थी। तभी उनके साथ उनकी वाइफ, बेटा, बेटी और कुछ एक्सटेंडेड फैमिली रहते थे। बट उस वक्त ज़्यादा लोग फ्लोर पे नहीं रहते थे या बिल्डिंग में नहीं रहते थे, तो इन्फॉर्मेशंस ज़्यादा नहीं हो पाई। लेटर ऑन तब इंक्वायरी चालू हुई तो हमें पता चला सोसाइटी को कि वो किस केस में इन्वॉल्व हैं, एक्सटॉर्शंस और पैसे के मामले घपले में, तब पता चला। और फिर सडनली उन लोग रातों रात गायब हो गए थे, पूरी की पूरी फैमिली। हस्बैंड तो पहले ही चले गए थे और वाइफ और बच्चे जो है वो रातों रात उनकी गाड़ी, ट्रक आए, सब सामान वामान लेके निकल गए थे। और फिर अभी 15 दिन पहले उनकी वाइफ, बेटी